तर मी पाठीमागवत करत आलो, आता पण करणार आहे. काय वाटतं आपल्याला आपल्या प्रभागातले प्रश्न काय आहेत मूलभूत जे तातडीने सोडवले पाहिजे किंवा प्रलंबित आहेत? मूलभूत गरजा पकडलं तर रस्ता, पाणी, टॅक्सची सुविधा. आता गेली 3 वर्ष झालं महानगरपालिकेत गाव जाऊन टॅक्सचं काहीच त्यांनी आम्हाला हे दिलेलं नाही, निराकरण करून. टॅक्स भरपूर आलेला आहे. पहिली ग्रामपंचायत होती तेव्हा टॅक्स 2% पर्यंत येत होता, आता 5%नी 10%नी वाढला आहे. तर त्याच्या तुमच्या सर्वसामान्य नागरिकांना शक्यतो काही राजकीय लोकांचं काही घेणदेण नसतं आहे. विषय फक्त एवढा आहे की त्यांना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा मिळाल्या तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता ह्या ठिकाणी काय होतं आहे, नवीन जे 23 गावं या ठिकाणी जी घेतली गेली आपली महानगरपालिकेत, पण त्या 23 गावांचा जे टॅक्स गोळा केला जातो हा 3 पट गोळा केला झालेला आहे जवळजवळ घरपट्टीच्या, जुन्या घरपट्टीच्या. तर हे चुकी. नमस्कार, मी राकेश सूर्यवंशी. आपण पाहता लोकराजा बातमी समितीची. तर सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. तर आपण पाहतो की पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी यासोबत लढत आहेत आणि काँग्रेस आणि वंचित आघाडी यांनी युती केलेली आहे. तर आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हे सुद्धा स्वतंत्रपणे लढत आहेत. तर याच अनुषंगानं आपण आज आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 15 मांजरे आणि साडेचारनळी या प्रभागामध्ये. तर येथील लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांचे मूलभूत प्रश्न काय आहेत आणि त्यांचा कौल कोणाकडे आहे आणि एकंदरीत प्रभागामध्ये कोणाची हवा आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला. मी सोमनाथ मस्के मांजरी बुद्रुकेतून बोलतो आहे. आपल्या प्रभागातले प्रश्न काय आहेत की जे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत किंवा ज्या मूलभूत गोष्टींच्या? सर्वसामान्य नागरिकांना शक्यतो काही राजकीय लोकांचं काही घेणदेण नसतं आहे. विषय फक्त एवढा आहे की त्यांना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा मिळाल्या तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता ह्या ठिकाणी काय होतं आहे, नवीन जे 23 गावं या ठिकाणी जी घेतली गेली आपली महानगरपालिकेत, पण त्या 23 गावांचा जे टॅक्स गोळा केला जातो हा 3 पट गोळा केला झालेला आहे जवळजवळ घरपट्टीच्या, जुन्या घरपट्टीच्या. तर हे चुकीचा विषय. ह्याच्याबद्दल कोणताच एक कार्यकर्ता किंवा त्या पक्षाचे लोक कोणी बोलले नाही. त्यांनी ते बोलायला हवं होतं, पण आता जे ते नाही का आता चालू आहे म्हणजे जनतेसाठी नाही आहे सगळं. हा विषय थोडक्यात आहे. बट एक आता आपण जेव्हा आपण प्रतिनिधी निवडतो किंवा एक नगरसेवक निवडतो तर कुठल्या गोष्टी मला वाटतं की बघितल्या पाहिजे? आता हे कसं होतं, आता आम्ही स्थानिक आहेत, कोणी बी येऊ आमचं काय विषय नाही. फक्त जनतेची सुविधा आहे ना ह्या त्यांना भेटल्या पाहिजे आणि प्रश्न सोडवले पाहिजेत, एवढंच विषय. बाकी सर्वसामान्यांना काही घेणं नाही. आता तातडीचा प्रश्न कुठला वाटतो तुम्हाला? तातडीचा म्हणजे जो सोडवला पाहिजे आता तात्काळ. तातडी म्हणजे घरपट्टी हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि रस्ते समजा आता थोडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. अजून पाणी पण अजून प्रत्यक्षात ज्या लोकांना पोचायला पाहिजे तिथपर्यंत गेलेलं नाही. आणि जे आहे ते दुसरं म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी नाही आहे ते. म्हणजे लोकांची काही गोष्टी आहे, अजून टंचाई भरपूर आहे. तसं काही उमेदवारांनी त्या पद्धतीने ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जे मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या नसताना एवढा मोठा टॅक्स घेणं चुकीचं आहे माझ्या मते वैयक्तिक. असा विषय. तुम्हाला काय वाटतं आधी जे आपलं ग्रामपंचायत बरी होती की आता महापालिकेला काय फायदा होईल? नाही, ग्रामपंचायत आणि पालिका शेवटी तसंच असले का ते ना. आज व्यवस्थित सुधारणा व्हायला पण ते नाही झाले ना, आणि भविष्यात होईल कशावरून मागे हा विषय. नमस्कार, नाव सांगा. माझं नाव प्रशांत बाळाचा ब्रह्मे, राहणार मांजरी बुद्रुक. मतदान करायचं का? हा, मतदान मी पाठीमागवत करत आलो, आता पण करणार आहे. काय वाटतं आपल्याला आपल्या प्रभागातले प्रश्न काय आहेत मूलभूत जे तातडीने सोडवले पाहिजे किंवा प्रलंबित आहेत? मूलभूत गरजा पकडलं तर रस्ता, पाणी, टॅक्सची सुविधा. आता गेली 3 वर्ष झालं महानगरपालिकेत गाव जाऊन टॅक्सचं काहीच त्यांनी आम्हाला हे दिलेलं नाही, निराकरण करून. टॅक्स भरपूर आलेला आहे. पहिली ग्रामपंचायत होती तेव्हा टॅक्स 2% पर्यंत येत होता, आता 5%नी 10%नी वाढला आहे. तर त्याचं पण आम्हाला हे झालं पाहिजे. नवीन जे पण निवडून येतील त्यांनी टॅक्सच्या संदर्भात पहिल्यांदा पाऊल उचललं पाहिजे. दुसरी गोष्ट, पाणी. काही ठिकाणी पाणी येतं आहे, काही ठिकाणी पाणी येत नाही आहे. काही ठिकाणी कचऱ्याची मोठी समस्या आहे. लोक गाडीवाले येतात, कचरा गोळा करायला पैसे पण मागतात. 4 लोक देतात, 4 लोक देत नाही पैसे गाडीला, त्यामुळे ती गाडी पण येत नाही. दुसरी गोष्ट, ती गाडी जर आली तरी नियमित येत नाही. तर घंटा गाडी चालू केली पाहिजे नियमित. दुसरी अजून बघितली समस्या तर लोक येता जाता कचरा रस्त्यात फेकून देतात, पुलाव फेकतात, पाटापाटा जाऊन रात्रीचे फेकतात. ते कुठं फेकलं नाही पाहिजे, त्याच्यावर आळा बसला पाहिजे. त्यांनी आरोग्य सुविधा काय वाटतं आपला? आरोग्य सुविधा, हॉस्पिटल किंवा कचऱ्याचा काय परिणाम होतो आपल्या आरोग्यावर?
आता आरोग्य सुविधा तर त्यांनी चालू केलीच पाहिजे. PMCचा एक दवाखाना चालू केला पाहिजे. जसं बागा बिगा पोरांना खेळायला गार्डन वगैरे हे सगळ्या सुविधा हळूहळू चालू केल्या पाहिजे. जे पण नवीन नगरसेवक निवडून येणार आहे त्यांनी हे पाऊल उचललं पाहिजे. मग ते कोणत्याही पक्षाचे निवडून यावं एक याची आमची आशा आहे. सामान्य नागरिक म्हणून आपण उमेदवार निवडताना कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे प्रामुख्याने, काय वाटतं तुम्हाला? उमेदवार निवडताना आपण त्याचं शिक्षण त्याचं वयन बघायची काय आवश्यकता नाही, पण तो काम किती जोमाने करू शकतो. दुसरी गोष्ट शिक्षण जास्त असेल तर तो माणसांच्या समस्या पण जास्त पटकन ओळखणार. आणि दुसरी गोष्ट त्याचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं पाहून त्याला मत दिलं पाहिजे. एक वातावरण तुम्हाला काय वाटतं पुणे महापालिका कोण सत्ता येईल? सत्ता कोणाची येईल ते सांगता येणार नाही. ह्यावर्षी मांजरीने पूर्ण गाव गाजवले. इच्छुक उमेदवार आणि ना इच्छुक आणि पक्षाचे असे पकडून 50च्या वरती यादी गेलेली. मी हाताने लिहिली होती ना, तर 24-25 तास झाले. शेवटी उमेदवार फायनल झाले 4 सगळ्यांचे. आता पण काल 4 यादी झाले म्हणजे- तरी आता पहिलंच आमच्या गावात आहे ना 3 वर्षातून पहिल्यांदाच इलेक्शन होत आहे. त्यामुळे आता सांगता येत नाही नक्की की कुणाचं येईल म्हणून. तरी गेली ज्यांची कामं चालू आहेत आणि जे करणार आहेत असे इच्छुक उमेदवार किंवा शासन नियुक्त नगरसेवक जे आहेत त्यांचे जास्त चान्सेस आहे येण्याचे. सुभाष दिनकर बोरकर. आता हे निवडणूक आल्या त्या महानगरपालिकेच्या, मग काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगरसेवक? आता मला तर तसं नक्की नाही सांगता येत. कोण कोण थांबले? पडेल या मांजरीचं, या गावचं नाही मी. बरं, काय आपले प्रश्न आहेत तिथले? समस्या काय आहेत? पाणी येतं का वेळेवर? आता आम्हालाच सांगता यायचं नाही तर काय बाहेर तुमच्या तिकडच्या गावात? तिकडच्या गावात पाणी येतं की आम्हाला व्यवस्थित येतं. हां, कधी कमी पडतं, कधी आभाळ आलं की जातं येतं असं आहे. कचराचा प्रश्न कसा आहे दवाखान्याचा वगैरे? कचरा दवाखाना आहे, सर्व आहे व्यवस्थित आहे. तर काय वाटतं तुम्हाला काय काय बदल व्हायला पाहिजे? आता काय आम्ही आहे अंगठा बहादूर, आम्हाला काय सांगता येणार. नाही तरी आपण राहतो आपल्या कसं भागातल्या होतं काय भागात समस्या. आहे पण आम्हाला आता सांगता यायचं. तुम्ही काय सांगाल? आम्ही तिकडे पलीकडच्या माझे तिथून नाही महापालिका? आम्ही नगरपालिका आम्ही ग्रामीण. तुमचं नगरपालिका कोण झालं? नगरपालिकेला कोण आलं? कोण येणार काय येणार आता ते आम्हाला, कोण येईल वाटतं? तसं काय सांगता येत नाही. पद्धती सांगता येत नाही. आता जी उमेदवार उभं राहतं त्या हिशोबाने आम्ही मग पुढं बघायचं काय कोणी. काय वाटतं आपल्याला कोण होईल नगरसेवक? नगरसेवक कोण व्हायला पाहिजे? गुले साहेब, निलेश गुले साहेब, निलेश गुले साहेब. कोणत्या पक्षाकडनं आहेत ते? शिवसेना का बरं तेच का बरोबर? यायला पाहिजे. काय आता तुम्हाला असं काय तुम्ही बघितलं उमेदवारामध्ये की तुम्हाला त्या वाटतं? नक्की भेटला नाही मला काही एवढं माहित नाही त्यांच्यावर, पण यायला पाहिजे. ऐकण्यात आहे नाव ऐकण्यात. इथले काय प्रश्न काय आहेत ती पण समस्या? हां, इथले प्रश्न काय आहेत मूलभूत? न सांगता येणार. म्हणजे आता इथले तुम्ही राहता रोज नाही तर आता रोज वावरता तर बाबा हे अडचणी आहेत, या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, असं काय प्रश्न आहेत? पाणी वणी सगळं भरपूर येतं. पाण्याचं काहीच हे नाही. पाण्याचं काय सगळं रोज पाणी येतं सकाळ संध्याकाळ.